मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री घनश्याम महाराज, श्री राधाकृष्ण देव पवित्र श्रावण मास अंतर्गत शिव महापुराण कथेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त, यूट्यूबच्या माध्यमातून ऐकणारे सर्व हरिभक्तांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण माता सतींना भगवान रामचंद्रांचा अपराध केल्यानंतर पश्चाताप होत होता तिथपर्यंत कथा ऐकली होती। सीताजींचं रूप धारण करून आणि भगवान रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरिता सतीजी गेल्या। भगवान रामचंद्र ओळखून गेले आणि तिथून सीताजी वापस आल्या, खोटं बोलल्या। आणि भगवान शिव यांनी जेव्हा पाहिलं की सीताजीचं रूप सतींनी धारण केलं होतं, म्हणून आजपासून पती पत्नीचा संबंध माझा आणि सतीचा संपला। आणि कैलास पर्वतावरती आल्यानंतर भगवान शिव हे समाधिस्थ झाले। 87,000 वर्षापर्यंत भगवान शिव यांनी समाधीमध्ये भगवान शिवची समाधी लागून राहिली। आणि त्या समयामध्ये सती माता होत्या, त्यांना एक एक दिवस एक एक युगा समान जाऊ लागला। एकतर भगवान शिव नाराज, त्यात भगवान रामचंद्रांचा अपराध झाला होता। मनोमनी पश्चाताप करून आणि भगवान रामचंद्रांना प्रार्थना करत असायच्या की हे रामचंद्र, मी तुमचा अपराध केला। मला माहिती आहे की भगवान शिव आता या देहाचा कधीच स्वीकार करणार नाही, म्हणून एकच रस्ता आता मला दिसत आहे, तो म्हणजे माझा हा जो देह आहे हा देह पडून जाऊ आणि पुन्हा मला जन्म मिळावा। दररोज भगवान रामचंद्रांना प्रार्थना करायच्या, पश्चाताप त्यांना दररोज व्हायचा। जसं आपल्या जीवनामध्ये पण अनेक वेळी होतं। एक सुंदर लहानशी गोष्ट आहे। एक व्यक्ती समुद्र किनारी फिरत होता। फिरता फिरता त्याला एक गाठोडी दिसली। ते गाठोडी त्याने खोलली तर त्या गाठोडीमध्ये शिंपले होते। शिंपले बंद अवस्थामध्ये होते। आतमध्ये काय आहे तो व्यक्ती पाहू शकला नाही। थोडासा तोडण्याचा प्रयत्न केला पण ते काही तुटले नाही। असा पण आता फिरून फिरून थकला होता, म्हणजे एक जागेवरती बसला आणि ते शिंपले जी थैली पडली होती बाजूला, म्हणजे सहजरीतीने मानव स्वभाव म्हणून ते एक शिंपलं घेऊन त्याने समुद्राकडे असं फेकलं। त्याच्या विचारांमध्ये मग्न होता। पुन्हा 2-5 मिनिटं झाले, पुन्हा दुसरा शिंपला घेतला आणि पुन्हा फेकलं। समुद्राच्या लाटा येत गेल्या, शिंपलेमध्ये जात गेले। धीरे धीरे करता करता त्यामध्ये जेवढे शिंपले होते 90% सारखे शिंपले त्याने धीरे धीरे करता 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 फेकून दिले। थोडेसे उरले होते। शेवटी विचार केला आता हे थोडेसे आहे, आता संपून जातील।
त्याने एक शिंपलं घेतलं, विचार केला की यात अशीन काय, आतमध्ये काय असणार, यामध्ये किडा असेल, काही खडा असेल, काही कोणता चमकता धातू असेल, मोती असेल, काय असणार. मग खूप प्रयत्न केला, जबरदस्ती दाबला त्याला 3-4 वेळा, आणि जसा दाबत गेला जोर लावून लावून तसा तो शिंपला होता तो एक फुटला. जसा शिंपला तो एक फुटला, त्यामध्ये त्याला दिसलं की यामध्ये तर असली मोती आहे. असली मोती पाहता बरोबरच त्याला आनंद झाला, पण दुसऱ्या क्षणाला त्याची नजर जेवढे शिंपले उरले होते त्यावरती पडली, तर थोडेसे बोटावर मोजण्या एवढे शिंपले होते. तेव्हा त्या व्यक्तीला आनंदापेक्षा दुसऱ्या सेकंदाला दुःख जास्त झालं की हे शिंपले बंद होते, मला आधीच दिसले होते. जर मी यांना आधीच एकाच शिंपला तोडून पाहिला असता तर आज अनेक मोत्यांचा मालिक मी असता, जे मी समुद्रामध्ये फेकून दिले. तर ही कथा आपल्याला काय शिकवते की आपण आपले परिवारजन, आपले भाऊ, आपले सगे किंवा आपले मित्र यांना सामान्य समजून आणि त्यांच्याशी संबंध खराब करत असतो. सामान्य कारण की ते आपल्याशी प्रेम ठेवणारे असतात, म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता सहज आहे, हा कुठे जाणार, आणि म्हणून त्याची अवगणना आपण करत असतो. वस्तू आहे, व्यक्ती आहे की समय आहे, त्याची अवगणना माणूस, जे सहजरीतीने मिळालेलं असतं त्याची किंमत पण नसते. नंतर जेव्हा आपल्याला गरज पडते तो व्यक्ती दूर निघून जातो, त्या व्यक्तीला आपल्या प्रत्येक जरा पण प्रेम राहत नाही, तेव्हा आपल्याला खरी त्या माणसाची किंमत कळते. म्हणून एक एक पावलावरती आपण विचार करून आणि नंतर कोणत्याही प्रकारचे संबंधामध्ये, परिवारामध्ये हे डिसिजन घ्यायला पाहिजे. कोणत्याच वेळी त्याने त्या क्षणी निर्णय घेऊ नये. 2 सुज्ञ माणसांचा विचार घेऊन आणि कोणते पण निर्णय घ्यावे. माता सती होत्या, त्यांनी त्या समयी स्वतःला अतिबुद्धिशाळी समजून आणि त्याच समयी त्यांनी परीक्षा तर घेऊन टाकली, पण नंतर 87,000 वर्षापर्यंत त्यांना पश्चाताप करायचा झाला. म्हणून कार्य असतं अति छोटं, पण त्या कार्यामुळे अनेकांचा अपराध आपल्याने होतो, ज्याचं प्रायश्चित म्हणून वर्षांपर्यंत आपल्याला ते भोगवावं लागत असतं. म्हणून विचार करून आणि आपण कोणाचा अपराध होणार नाही असं कार्य करावे. लांब्या समयापर्यंत आपल्याला त्याचे फळं भोगवावे लागणार नाही, चांगले फळं आपल्याला त्यातून मिळतील असा प्रयत्न करावा. ब्रह्माजी म्हणतात, भगवान शिव यांची 87,000 वर्षापर्यंत समाधी चालली. दररोज माता सती प्रार्थना करायच्या आणि त्या कारणाने एके दिवशी भगवान सदाशिवांची समाधी तुटली. जशी समाधी पूर्ण झाली त्या समयी भगवान शिव राम राम नावाचा जप करू लागले. तुम्ही विचार तर करा, 10 मिनिटं आपण डोळे खुल्ले ठेवून भगवान समोर बसू शकत नाही, पण हे ऋषी किंवा कोणी साधक 2-2, 4-4 तास, 12-12 तासापर्यंत किंवा हजारो वर्षांपर्यंत डोळे बंद करून आणि भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करायचे. एक मन मूर्तीमध्ये ठेवून दुसरीकडून सर्वीकडून मन ताणून घेऊन आणि भगवानमध्ये त्यांचं मन लागून राहायचं. तर जेव्हा 87,000 वर्षानंतर समाधी तुटली, भगवान शिव यांची दृष्टी पडली की 87,000 वर्षापासून ही सती माझी प्रतीक्षा करत आहे. म्हणजे भगवान शिव यांच्या हृदयामध्ये दया उत्पन्न झाली.
पत्नी स्वरूपाने तर स्वीकारणार न होतेच, पण हृदयात दया आली की बिचारी अति दुःखी आहे, हिला मी प्रसन्न करतो. आणि सर्वात चांगला उपाय प्रसन्न करण्यासाठीचा माझ्याकडे रामकथा आहे. आपल्याकडे कोणी पाहुणे आले, आपल्याला जी आवडती वस्तू असली ती आपण बनवतो, कारण की ती आवडती मला चांगल्या प्रकारे बनवता येणारी वस्तू त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना आनंद वाटणार. या बाजूचं जे प्रसिद्ध जेवण असलं ते आपण त्यांना देतो. काही जागेवरती आम्ही गेलो ना तर 4 महिन्यापर्यंत फिरलो तर एकच जेवण मिळतं, कारण की त्या विस्ताराचं ते फेवरेट जेवण असतं. आणि दरेक गावाला गेलो म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही पाहुणेच असतो. पाण्याचा स्वाद असतो बरं. इथे तुम्ही जी भाजी बनवा ते तुम्ही दुसऱ्या जागेवरती बनवा तर तसा स्वाद येत नाही. तर खास आम्ही चर्चा करत होतो, काही लोकांना जर माहीत पडलं ना की कांदा लसणा शिवायचं जेवण करतात तर लोकांना विश्वास बसत नाही. म्हणे जातं कसं काय तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आवडतं का म्हणे ते जेवण, तुम्हाला आवडतंच कसं. तर भगवान शिवला झालं की हिला मी प्रसन्न करतो, हिचे दुःख दूर करतो. बाई नाराज झाली तर तुम्ही जास्तीत जास्त प्रसन्न करण्यासाठी काय म्हणसाल, घे 5,000, उद्याच्या दिवशी जाऊन शॉपिंग करून येतो, साड्या घेऊन येतो. भगवान शिवला तर तसं काही होतच नाही. भगवान शिव म्हणतात, या सती बसा, बाजूला बसा, मी तुम्हाला रामकथा ऐकवतो. आता सर्व जो संकट आलं होतं, प्रॉब्लेम आला होता, कोणामुळे आला होता, रामकथा ऐकली नव्हती म्हणून तर आलं होतं हे सर्व. आता पुन्हा भगवान शिव तेच घेऊन बसले. आता ज्या गोष्टीमध्ये ज्या माणसाला इंटरेस्ट नसला त्याला सांगून काय अर्थ आहे. पण भगवान शिव यांना एवढा प्रेम भगवान राम विषयी आहे की त्यांना झालं की मला जशी प्रसन्नता मिळते हिला पण तशीच प्रसन्नता मिळणार. बसवल्या, पुन्हा रामकथा सुरू केली. माता सती म्हणतात, एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पती जागृत झाले, पुन्हा तेच चालू केलं. भगवान शिव तर पुन्हा डोळे बंद करून रामकथा सांगू लागले, पण माता सतीचं लक्षच नव्हतं, चारी बाजूला पाहत राहत होत्या. तेवढ्यात ब्रह्माजी म्हणतात, नारद, त्या समय असं घडलं की एक वेळा सर्व जे महात्मा लोक होते त्यांनी एक यज्ञाचं आयोजन केलं आणि त्या प्रयाग क्षेत्रामध्ये हा यज्ञ आयोजित केला, ज्यामध्ये सनतकुमार, सिद्धगण, देवर्षी, प्रजापती, देवता, सर्व ब्रह्मा, विष्णू, शिव या सर्वांना आमंत्रित केले प्रयाग क्षेत्रामध्ये. आणि त्या समयी ब्रह्माजींनी स्वतःचे पुत्र दक्ष यांना सर्व ब्रह्मांडांचे अधिपती बनवले होते. आता सभा भरून बसली होती. सभेचे अध्यक्ष म्हणून दक्ष प्रजापती होते, भगवान शिव यांचे सासरे, पण ते अजून आले नव्हते. काय माहिती मोठ्या लोकांना काय आनंद येतो उशिरा येण्यात. 400, 500, 5,000, 10,000 लोक बिचाऱ्याची वाट पाहत असतात. आणि ज्याला लोक ऐकण्यासाठी वाट पाहून बसले असतात ते हजारो लोकांचा टाईम वेस्ट करून टाईम संपेच्या टाईमावर येत असतात. काही आता अमुक कार्यक्रमांमध्ये जायचं होतं तर आपल्याला कसं असतं, 3चा टाईम दिला म्हणजे 3ला 5 मिनटं बाकी असतात तेव्हा आपण पोचून जातो. तिथे जा तर सांगता की नाही अजून तर 5 वाजता महाराज येतील. तिथे जा तेव्हा सांगतील की नाही अजून 5:30 होतील. तर केवढा मानव समाजाचा टाईम आपण वेस्ट करतो. एक मिनिटाचा किती महत्त्व आहे, एक श्वासाचा किती महत्त्व आहे. आणि या प्रकारे टाईम वेस्ट केला जातो हजारो समाजाचा.
तर आता सर्वेचे सर्व बसले होते, पण हे दक्ष प्रजापती अजून आले नव्हते. मधल्यामध्ये सर्व चर्चा करत होते, बसले बसले काय करतील. भगवान शिवला झाला या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा मी ध्यान करतो भगवानचं. आणि भगवान शिव तर ध्यानामध्ये बसून गेले. कोण काय करताय काहीच माहीत पडत नव्हतं. मन भगवानमध्ये लागून गेलं. आणि तेवढ्यामध्ये दक्ष प्रजापती यांचं आगमन त्या जागेवरती झालं. दक्ष प्रजापती आले, सर्व देवता उभे झाले, ब्रह्मा विष्णू हे पण उभे झाले, मान म्हणून त्या उभे झाले. आणि त्या समयी भगवान शिव उभे झाले नाही, कारण की ते समाधीमध्ये होते. त्यांना माहितीच नव्हतं की काय सुरू आहे. समाधी लागून गेली. प्रिय काही कार्य आपण करत असलो तर त्यामध्ये वेळ कुठे निघून जातो आपल्याला कळत नाही. आपलं आवडतं काम आपण करताना आपल्याला समय माहिती पडत नाही, कारण की ते आपलं आवडतं काम आहे. आता आपण 10 मिनिटं जर एक जागेवर उभं राहायचं झालं ना तर आपण नाही उभे राहू शकत. त्याला खुदाला दिवसभर उभे असतात. आपल्याला तेव्हा असं वाटतं की दिवसभर माणूस कसा उभा राहू शकतो, कारण की ते त्यांचं आवडीचं काम आहे. किंवा कोणीतरी व्यक्ती आपण ते कार्य 10 मिनिटं 1 तास करू शकत नाही, पण तो व्यक्ती तासानुतास ते कार्य करतो, कारण की त्या माणसाची आवड त्या गोष्टीमध्ये आहे. कित्येक वेळी आपल्याकडं 40-50 किलोची तांदूळाची थैली असली ते उचलली जात नाही, पण काही असतात की ते दिवसभरामध्ये 100 थैल्याशा उचलून टाकून देत असतात, कारण की त्यांनी मानसिकरित्या ते नक्की करून घेतलं असतं की हेच मला करायचं आहे, हाच माझा विषय आहे. त्याला तुम्ही दुसरं सांगा नाही हो हे नाही, काहीतरी उचलायचं असलं तर सांगा. त्याला सांगा की फुलं टाकून दे सोयीमध्ये. नाही नाही, मी जातून तिकडे ते उचलताय तिकडे उचलू लागतो, कारण की तो त्याचा विषय होऊन गेलेला असतो. आता भगवान शिवचा आवडीचा विषय आणि आवडीचं कार्य म्हणजे भगवंताचं ध्यान करणं, ध्यान लागून गेलं होतं. तेवढ्यात सासरे भाऊ आले तिथे. आता सर्व उभे झाले, हजारो देवता उभे झाले, हजारो ऋषी उभे झाले, पण दक्ष प्रजापतीची नजर एकच आसनावर पडली, शिवकडे. हजारोच्या संख्येने सर्व उभे झाले होते, पण अपमान कुठे वाटला की माझा जवाई उभा झाला नाही, आज शिव उभा झाला नाही, तिथे अपमान वाटला. तुलसीदासजी महाराज श्री रामचरित्र मानसमध्ये असं म्हणतात की ह्या दुनियामध्ये असा एक पण व्यक्ती नाही की ज्याला पद मिळाल्यानंतर अभिमान आला नसेल. त्याला अभिमान आल्याशिवाय राहत नाही, त्याला अभिमान येतोच. आता हे संत लिहून गेले आहे, यामध्ये काही खोटं असू शकत नाही. पद आलं म्हणजे माणसाचे विचार बदलून जातात, माणसाचं वर्तन बदलून जातं. इलेक्शनच्या आधी आणि इलेक्शनच्या नंतरचा फरक आपल्याला दिसतो की नाही. कोणाला जर नगरसेवक व्हायचं असेल तर आता किती कामं करीन तो, आणि एक वेळा ऑक्टोबर महिना जाऊ द्या बरं, आता तुमच्या घरोघरी गल्लोगल्ली फिरत राहील, कारण की त्याला आता वार्डामधून निवडून यायचं आहे. पण जसा ऑक्टोबर नोव्हेंबर संपून जाईल तेव्हा तो दिसणार पण नाही. तुम्हाला 4 वेळा घरी जावं लागेल, तेव्हा भाऊ घरी भेटतील, कारण की ते तुलसीदासजी महाराजांनी सांगितलं आहे, त्यामध्ये काही खोटं असू शकत नाही. तर भगवान शिव उभे झाले नाही, आणि तेच दक्ष प्रजापतीला दिसलं. असं नाही पाहिलं की एवढे सर्व उभे झाले, असा पण सात्विक विचार आला नाही की भगवंताचं ध्यान करत आहे. असं नाही की डोळे उघडे आहे आणि बसून राहिले आहे. अरे डोळे बंद आहे तरी सुद्धा स्वतःचं अपमान वाटलं. आणि त्या समयी दक्ष प्रजापती अति क्रोधायमान झाला, आणि दक्ष प्रजापतींनी क्रोधायमान होऊन मुखातून क्रोधयुक्त शब्द उच्चारले की अरे बघा बघा, हे सर्व मी येता बरोबर उभे झाले, आणि हे माझे पिता ब्रह्माजी यांच्या सांगण्यावरून माझी सुंदर अशी कन्या ज्याला मी दिली, कृपा करून ज्याला दिली,
आणि असा हा शिव जो भूत प्रेतांमध्ये राहणारा आहे, स्मशानामध्ये राहणारा आहे, अमंगळ आहे, हा मी येताबरोबर उभा झाला नाही, माझा अपमान करतो, याची लायकी आहे का? निर्लज्ज आहे, वेदांच्या कर्मापासून मुक्त झालेला आहे. 4 जे वर्ण आहे या 4 वर्णांमध्ये कुठेही याचं स्थान नाही असा हा कुरूप आणि वैदिक धर्मापासून हा विमुख आहे. माझं अपमान करतो, याचं फळ मी या शिवला दाखवून देईन. मी आजपासून जाहीर करतो की आजपासून या शिवचा भाग यज्ञामध्ये कोणी ठेवायचा नाही. आता अशा प्रकारे नाही सांगितलं म्हणजे तिथे भगवान शिव हे तर धीरेजकन डोळे खोलतात, पण त्या समयी भगवान सदाशिवांचे जे हजारो गण होते ते पण दक्षच्या सन्मानामध्ये उभे झाले होते, ते त्याला दिसलं नाही. पण भगवान शिव बसून राहिले आणि अशा प्रकारे यज्ञातून भाग काढून टाकला. आणि म्हणून त्या समयी नंदीश्वरांना अति क्रोध आला आणि क्रोधायमान झालेले नंदीश्वर म्हणतात की हे दुष्टबुद्धी दक्ष, तू भगवान सदाशिवांचा यज्ञातून भाग का काढला? अरे ज्यांचं स्मरण केल्याने यज्ञ पवित्र होऊन जातात, ज्यांचं स्मरण केल्याने तीर्थ पण तीर्थत्वाला प्राप्त करत असतात, असे भगवान सदाशिव आहे आणि तू त्यांचा भाग काढून टाकला. आता एवढ्या सर्वांमध्ये नंदीश्वर ह्या प्रकारे दुष्टबुद्धी दक्षला म्हटलं ते खूप लागून आलं दक्षला. आणि पुन्हा दक्ष प्रजापती क्रोधायमान होऊन सर्व जे गण होते त्यांच्याकडे पाहून हात ताणून ताणून आणि दक्ष म्हणू लागला की हे रुद्रगणांनो, तुमचा मालिक जसा आहे तसेच तुम्ही त्यांचे सेवक आहात. तुम्ही पण, मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही पण वेद धर्मांपासून बहिष्कृत होऊन जा. तुम्हाला वैदिक धर्म कधी तुम्ही पालन करणार नाही, पाखंड वादमध्ये तुम्ही लागून जा, शिष्टाचार तुमच्यामध्ये राहणार नाही, तुम्ही पण शरीराला भस्म लावणार आणि हळकांच्या अमंगळ माळा धारण करणार, असा मी तुम्हाला शाप देतो. आता रुद्रगणांना शाप मिळाला, भगवान शिवला शाप मिळाला. आता सर्व जे रुद्रगण होते ते पण क्रोधायमान झाले. मुख्य गण नंदीश्वर आहे, नंदीश्वर पण म्हणता आता मी याला सोडणार नाही. आणि नंदीश्वर हे क्रोधायमान होऊन शाप देऊ लागले, हे दुष्टबुद्धी दक्ष, तुला शिवतत्वाचं ज्ञान नाही की तू या भगवान सदाशिवांना शाप देत आहे, तू रुद्रगणांना शाप देत आहे. तुला काय वाटतं? आम्हाला माहिती नाही तुला अभिमान आला आहे. आणि हा अभिमान कसला आहे? तू ब्राह्मण आहे, 4 वर्णांमध्ये आम्हाला तू मोजत नाही ना, तुला ब्राह्मणत्वाचा अभिमान आहे. जा, मी आजपासून जेवढे पण ब्राह्मण आहे त्या सर्वांना शाप देतो, सर्वेचे सर्वे विद्या ग्रहण केल्यानंतर अभिमानी होऊन जा. तुम्ही वेदवादामध्ये फसावून जासाल, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, पण ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तुम्ही समाजापेक्षा पण जास्त वादविवाद करण्यामध्ये पडून राहा. तुम्ही तत्वज्ञानापासून शून्य होऊन जा. तुम्ही क्रोधी, लोभी, मद युक्त निर्लज्जपणे भिक्षुक बनून जा. काही जागेवरती आपण जातो ना, मी आता गेलो होतो एक जागेवर, तर अमुक वेळा असं वाटतं की त्या माणसाची इन्कम आपण पाहतो, तर मी मोजलं तर 1,80,000 रुपये पर महिन्याला त्या व्यक्तीला पडतं. पण तरी पण जिंदगीभर जबरदस्ती कोणाकडून तरी दान मागून घेणं, जबरदस्ती त्याने त्याच परिस्थितीत राहणं, ते काय दर्शवतं? ते दक्ष प्रजापतीचा शाप दर्शवतं. राजूदादांना आम्ही गेलो होतो एक जागेवरती, राजूदादा तर रागावून गेले होते, म्हणे आज नंतर म्हणे मी इथे येणार नाही म्हणे. जबरदस्ती असं इकडे पकडायचे, 500 रुपये ठेवा म्हणे इथे. तर
अशा जागेवरती भगवान पण निवास करून राहत नाही. तर कामी क्रोधी मदयुक्त होऊन तुम्ही सर्व भिक्षुक बनून जाल, सदा दान घेण्यामध्ये तत्पर राहाल. तुम्हाला याचं भान राहणार नाही की शुद्ध दान आहे, अशुद्ध दान आहे. आणि असे दूषित दान तुम्ही घेसाल म्हणजे तुम्हाला नरकामध्ये वास मिळणार. आणि मृत्यूनंतर तुम्ही ब्रह्मराक्षस सर्वात मोठा भूत व्हाल. तर अशा प्रकारे तू भगवान शिव यांची निंदा केली, म्हणून माझा शाप आहे की ज्या मुखाने तू निंदा केली ते मुख पण तुझं राहणार नाही. तुला गोकळचं मुख लागून जाऊ असा आमचा तुला शाप आहे. भगवान शिव धीरेस मंद मंद हसत उभे झाले, सर्व रुद्रगणांना शांत केले आणि तिथून काही न बोलता आणि भगवान शिव निघून गेले. जो व्यक्ती या दुनियाला समजून जातो तो व्यक्ती जास्त रिॲक्ट करत नाही. ज्याच्यामध्ये समजणूक जास्त असते तो मूर्ख व्यक्तींच्या वाक्यांना कधी पण स्वतःच्या मनावरती घेत नाही. कोणी गाढव म्हटल्याने कोणी गाढव होऊन जात नाही, पण त्याला गाढव म्हटल्यानंतर तो गाढवासारखं वर्तन करायला लागतो, तेव्हा तो नक्कीच गाढव होऊन जातो. म्हणून दरेक व्यक्ती स्वतःच्या रीतीने दरेक माणसाला जज करत असतो. ते त्याची बुद्धी आहे, ते त्याचे विचार आहे. पण आपण कसे आहे याचं निरीक्षण तर माणसाने स्वतःच केलं पाहिजे. काही या दुनियामध्ये खूप मोठे लोक आहेत जे स्वतःचं निरीक्षण स्वतः करतात, स्वतःचा टार्गेट लिहून ठेवत असतात. आज भारतीय राजनीतीमध्ये काही व्यक्ती अशी आहे की स्वतःची डायरी स्वतः मेंटेन करणारे आहे, म्हणून ते दिवसेंदिवस काही ना काही प्लॅनिंग करत आहे. 27 मध्ये 30 मध्ये 32 मध्ये आम्ही ह्या कार्यापर्यंत पोहोचू. काही क्रिकेटर असे आहे की जे सर्व प्लॅनिंग सोबत खेळत असतात की मला एवढं अचीव करायचं आहे. म्हणून जे मोठे मोठे लोक आहे यांनी काहीतरी टार्गेट नक्की केल्यानंतर ते स्वतःचं निरीक्षण करत करत हे सर्व कार्य करतात. आणि ते करताना त्यांनी जे लक्ष नक्की केलं असतं, आजूबाजूला किती पण काही पण घडलं तर ते व्यक्ती त्यातून त्यांना काहीच फरक पडत नाही. ते स्वतःचं कार्य करत राहतात आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचून जात असतात. कारण की त्यांनी नक्की करून घेतलं आहे की मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. आजूबाजूला काही पण घडत राहिलं तर मी त्याकडे लक्ष देणार नाही. भगवान शिव यातून खूप चांगला संदेश देतात. कधीतरी परिवारामध्ये घरामध्ये वादविवाद होतो, कोणी वरती बोलायचं सुरू करतं, तेव्हा त्यापेक्षा वरती बोलून वादविवाद वाढवायचा नसतो. त्या समयी चूप राहून आणि शांत व्हायचं असतं. उत्तर द्यायचं आहे तर नंतर शांतिकन समजणूक देऊन आणि उत्तर द्यायला पाहिजे. भगवान शिव यातून खूप सुंदर असा संदेश देतात. आता या बाजूला भगवान शिव कैलास पर्वतावरती येऊन गेले. माता सतींना रामकथा श्रवण करू लागले, पण तिथे पण विवेक ठेवला. तुमचं जर सासऱ्यांच्या घरी अपमान झालं असलं तर ते ऐकवणं कोणाला ऐकावं लागतं जास्त? त्यांची जी मुलगी असली त्यांना ऐकावं लागतं. लहान लहान गोष्टीमध्ये ऐकावं लागतं. कालच मी एक रील्स पाहिली. एक महिला स्वतःच्या मुलाला घेऊन आणि माहेरी गेली. जशी माहेरी म्हणजे घरी सासरी वापस आली तेवढ्यात बाहेरच सासूबाई बसली होती. ते नाताला मांडीवर घेतलं आणि नाताला म्हणते, अरे किती सुकावून गेला हा म्हणे, वजन कमी झालं म्हणे तुझं. तेवढ्यात ते सुनबाई होती म्हणे, मला माहितीच होतं म्हणे तुम्ही असं म्हणसाल. थैली होती, थैलीतून वजन काटा काढला. जेवढा नेला होता ना त्यापेक्षा 4 ग्राम जास्त जाय म्हणे उभा ठेवा याच्यावर.